नमस्कार मंडळी. आपल्या अवतीभोवती दोन प्रकारचे लोक असतात. पहिले असे ज्यांच्याशी बोलताना वेळ कसा निघून जातो कळतच नाही. ते नसले की करमत नाही, म्हणजेच लोकांना त्यांची सवय लागते. आणि दुसरे असे जे आले काय आणि गेले काय, कोणाला काहीच फरक पडत नाही. हा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे ज्यांना पहिल्या प्रकारात यायचं आहे. म्हणजेच असा माणूस बनायचंय ज्याची जग आतुरतेने वाट बघेल. लोकांच्या मनावर राज्य कसं करायचं आणि त्यांना आपली सवय कशी लावायची याचे 10 सोपे नियम यात सांगितले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर समजेल की स्वतःमध्ये छोटे बदल करून आपणही सर्वांचे लाडके कसे बनू शकतो. नंबर 1, प्रत्येक वेळी हजर राहू नका. या मुद्द्याचा सोपा अर्थ असा आहे की आपण जर कोणासाठीही कधीही आणि कुठेही एका हाकेवर हजर राहिलो तर लोक आपली किंमत करत नाहीत. ते आपल्याला गृहीत धरू लागतात. जर तुम्ही सगळ्यांसाठी नेहमीच उपलब्ध असाल तर तुमचं महत्व कमी होतं. त्यामुळे स्वतःला कामात व्यस्त ठेवा. लोकांना तुमची वेळ किंवा तुमची भेट सहजासहजी मिळण्यापेक्षा थोड्या प्रयत्नांनी मिळाली पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी हजर नसता तेव्हा लोकांना तुमच्या वेळेची आणि तुमच्या असण्याची खरी किंमत कळते. थोडक्यात स्वतःचा आदर मिळवण्यासाठी नाही म्हणायला आणि स्वतःची किंमत राखायला शिका. नंबर 2, लोकांना चांगलं वाटायला शिकवा. लोक तुम्ही काय बोलतात किंवा काय केलं हे कदाचित विसरतील, पण तुमच्या सोबत असताना त्यांना कसं वाटलं हा अनुभव ते कधीच विसरत नाहीत. काही लोकांना भेटल्यावर आपल्याला खूप छान, शांत आणि फ्रेश वाटतं, तर काहींना भेटल्यावर डोक्याला ताप होतो. आपल्याला पहिली व्यक्ती बनायचं आहे. जेव्हा कोणी तुम्हाला भेटेल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणि आपुलकी असली पाहिजे. लोकांना टोमणे मारणे किंवा त्यांच्या चुका काढणे बंद करा. त्याऐवजी त्यांच्यातल्या चांगल्या गुणांचं मनापासून कौतुक करा. तुमच्या सोबत असताना समोरच्या व्यक्तीला जर आदर, शांतता आणि आनंद मिळाला तर ती व्यक्ती तुमच्या प्रेमात पडेल. लोक अशा माणसांची संगत कधीच सोडत नाही जो त्यांना स्पेशल आणि चांगलं वाटायला शिकवतो. नंबर 3, बोलण्यात खोली ठेवा. काही लोकांना सतत निरर्थक बोलण्याची सवय असते, ज्यामुळे त्यांच्या बोलण्याची किंमत कमी होते. आपण तसं न करता आपल्या बोलण्यात वजन आणि खोली ठेवली पाहिजे. एक म्हण आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार असतो. म्हणजे ज्याला कमी ज्ञान असतं तोच जास्त ओरडतो. या उलट शांत पाणी खोल असतं. आपणही कमी बोलायचं, पण जेव्हा बोलू तेव्हा समोरच्याला आपल्या ज्ञानाची आणि अनुभवाची जाणीव झाली पाहिजे. नुसती वटवट करण्याऐवजी विचार करून मुद्देसूद आणि मोजकं बोला. तुमचं बोलणं असं असायला हवं की समोरच्याने त्यावर विचार केला पाहिजे. जेव्हा तुम्ही कमी आणि दर्जेदार बोलता तेव्हा जग तुमचं प्रत्येक वाक्य कान देऊन ऐकतं आणि तुमच्या शब्दाला मान मिळतो. नंबर 4, लोकांचं म्हणणं लक्ष देऊन ऐका. आजच्या जगात प्रत्येक जण स्वतःचे सुख-दुःख सांगायला उत्सुक आहे, पण समोरच्याचं शांतपणे ऐकून घेणारं कोणीही उरलेलं नाही. अशा वेळी जो माणूस चांगला ऐकणारा असतो तो सर्वांचा आवडता बनतो. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलते तेव्हा मोबाईल मध्ये न बघता तिच्या डोळ्यात डोळे घालून तिचं म्हणणं लक्ष देऊन ऐका. फक्त उत्तर देण्यासाठी किंवा वेळ घालवण्यासाठी ऐकू नका, तर तिच्या भावना समजून घेण्यासाठी ऐका. लोकांना अशा व्यक्तीची खूप गरज असते ज्याच्याजवळ ते आपल्या मनातील भावना मोकळ्या करू शकतात. जर तुम्ही लोकांना तो हक्क आणि आदर दिलात तर ते तुमच्या खूप जवळ येतील. जो माणूस उत्तम श्रोता असतो तो नकळत लोकांच्या मनावर राज्य करतो. नंबर 5, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. गर्दीचा हिस्सा बनून किंवा दुसऱ्यांची नक्कल करून जगात कधीच कोणाचं नाव होत नाही. मेंढरांसारखं मागे जाण्याऐवजी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं गरजेचं आहे. जगात करोडो लोक आहेत. जर तुम्ही हुबेहूब दुसऱ्यांसारखं वागू लागलात तर तुमची स्वतःची किंमत संपून जाईल. त्याऐवजी तुमच्यात काय खास आहे ते शोधा. तुमची बोलण्याची पद्धत, तुमची राहणीमान, तुमची विचारसरणी आणि तुमचा एखादा गुण, असं काहीतरी जे फक्त तुमच्याकडे आहे त्यावर काम करा. दुसऱ्याची कॉपी करण्यापेक्षा स्वतःचा एक ओरिजिनल ब्रँड बना. जेव्हा तुम्ही कोणासारखे न बनता स्वतःच्या अस्सल रूपात जगता तेव्हा लोकांमध्ये तुमच्याबद्दल एक वेगळेच आकर्षण निर्माण होतं. वेगळेपण जपणाऱ्या माणसाची जग दखल घेतं. नंबर 6, शब्दाचे पक्के राहा. माणूस कितीही महागडे कपडे घालत असला तरी समाजात त्याची खरी किंमत त्याच्या शब्दावरून आणि प्रामाणिकपणावरून ठरते. जर तुम्ही एखादा शब्द दिला असेल, मी हे काम करणार,
तर हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केलंच पाहिजे. जे लोक फक्त मोठ्या मोठ्या हवेत गप्पा मारतात पण ऐनवेळी मदत करायला हात वर करतात, त्यांच्यावर जगात कोणीही विश्वास ठेवत नाही. स्वतःची पद आणि विश्वासार्हता अशी बनवा की तुम्ही तोंडून काढलेला शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ असली पाहिजे. जेव्हा लोक तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू लागतात तेव्हा तुमची समाजात एक वेगळी प्रतिष्ठा निर्माण होते. जो माणूस शब्दाचा पक्का असतो त्याच्या पाठीशी संपूर्ण जग खंबीरपणे उभं राहतं. नंबर 7, स्वतःचं आयुष्य रंजक आणि उत्साही बनवा. जर तुमचं स्वतःचं आयुष्य नीरस आणि कंटाळवाणं असेल तर इतर लोक तुमच्याकडे का आकर्षित होतील? रोज तेच ठरवलेलं रुटीन, घरून ऑफिस, ऑफिसवरून घर आणि उरलेल्या वेळात फक्त मोबाईल मध्ये डोकं घालणे, अशा माणसासोबत राहायला कोणालाच आवडत नाही. लोकांना अशा व्यक्तीसोबत राहायला आवडतं ज्याचं आयुष्य उत्साहाने भरलेलं असतं. त्यामुळे स्वतःच्या आयुष्यात नेहमी काहीतरी नवीन करत राहा. नवनवीन ठिकाणी फिरा, एखादा चांगला छंद जोपासा किंवा नवीन गोष्टी शिकत राहा. जेव्हा तुम्ही स्वतः आनंदी आणि उत्साही राहता तेव्हा लोकांमध्ये तुमच्याबद्दल एक उत्सुकता निर्माण होते. त्यांना तुमच्याबद्दल जाणून घ्यावंसं वाटतं. रंजक आयुष्य जगणाऱ्या माणसाची ऊर्जा इतरांनाही खेचून आणते. नंबर 8, अडचणीच्या काळात खंबीरपणे पाठीशी उभे राहा. जेव्हा आपल्याकडे सुख, पैसा आणि प्रसिद्धी असते तेव्हा जगभरातले लोक आपल्या अवतीभोवती गोळा होतात. पण खरा माणूस तोच असतो जो आपल्या अडचणींच्या आणि वाईट काळात आपल्याला आधार देतो. संकटाच्या वेळी माणसाला पैशापेक्षाही मी तुझ्यासोबत आहे या मानसिक आधाराची आणि धीराची जास्त गरज असते. अशा कठीण परिस्थितीत जर तुम्ही एखाद्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलात तर ती व्यक्ती तुमची मदत कधीच विसरत नाही. तिच्या मनात तुमच्याबद्दल आयुष्यभराची एक आदराची आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होते. वाईट काळात दिलेला हा छोटासा पाठिंबा माणसाला तुमचा आयुष्यभराचा मरेपर्यंतचा सच्चा मित्र आणि पाठीराखा बनवतो. नंबर 9, लोकांना त्यांच्या महत्वाची जाणीव करून द्या. जगातील प्रत्येक माणसाची एकच इच्छा असते, आपल्याला समाजात मान सन्मान आणि कौतुक मिळावं. हा माणसाचा सर्वात मोठा स्वभाव आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला जाणीव करून देता की ती तुमच्यासाठी किती महत्वाची आहे तेव्हा त्याला मनातून खूप चांगलं वाटतं. उदाहरणार्थ, एखाद्याला असं म्हटलं की तुमच्या सल्ल्यामुळे माझं खूप मोठं काम झालं किंवा तुम्ही वेळेवर मदत केली म्हणून मी वाचलो, असे शब्द समोरच्या व्यक्तीचा आदर वाढवतात. लोकांना नेहमी मान द्या, त्यांच्या कामाचं कौतुक करा आणि त्यांना स्पेशल वाटू द्या. जेव्हा लोकांना तुमच्यासोबत असताना स्वतःचा आदर वाढल्यासारखा वाटतो तेव्हा ते तुमच्याकडे आकर्षित होतात आणि तुमच्याशिवाय राहू शकत नाहीत. नंबर 10, स्वतःला दररोज आधीपेक्षा चांगलं बनवा. बदल हा निसर्गाचा नियम आहे. जर तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा न करता एकाच जागेवर थांबलात तर जग तुमच्या पुढे निघून जाईल आणि लोक तुम्हाला विसरून जातील. त्यामुळे स्वतःच्या ज्ञानावर, आरोग्यावर आणि व्यक्तिमत्वावरती रोज थोडं काम करा. काल तुम्ही जसे होता आज त्यापेक्षा थोडे सरस, बेहतर बना. दररोज स्वतःची एक नवी आणि उत्तम आवृत्ती तयार करा. जेव्हा लोक तुम्हाला प्रत्येक वेळी एका नवीन रूपात, नवीन कौशल्यासह आणि जास्त आत्मविश्वासाने बघतात तेव्हा त्यांना तुमचं कौतुक वाटू लागतं. तुमच्या या सततच्या प्रगतीमुळे लोकांमध्ये तुमच्याबद्दल कायम उत्सुकता राहते आणि तुमची लागलेली सवय कधीच सुटत नाही. थोडक्यात स्वतःला नेहमी अपडेट ठेवत राहा. तर मंडळी, हे होते ते 10 सुवर्ण नियम. बघा, लोकांना आपली सवय लावणं म्हणजे कोणती जादू किंवा संमोहन नाही, तर तो आपल्या स्वभावाचा आणि वागण्याचा आरसा आहे. स्वतःला इतकं भारी बनवा, लोकांनी तुम्हाला ब्लॉक नाही तर सर्च केलं पाहिजे. या 10 मुद्द्यांपैकी असा कोणता नियम आहे जो तुम्ही आजपासून स्वतःच्या आयुष्यात लागू करणार आहात? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर एक लाईक करून आपल्या मित्रांना किंवा खास माणसांना नक्की शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.